नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ IAS अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पुन्हा तुमचे सहर्ष स्वागत आहे. मी अंकुश अब्रुक आज तुमचे या लेक्चरमध्ये स्वागत करतो. लक्षात घ्या, आजचा जो आपला टॉपिक आहे अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. नाव आहे महाराष्ट्रातील वृत्तपत्रे. ओके विद्यार्थी मित्रांनो, आपली एक्झाम त्या प्रकारची येऊन ठेपलेली आहे आणि त्यासाठी हा जो लेक्चर असणार आहे हा एक रिव्हिजनात्मक लेक्चर आहे. याला नॉलेजेबल लेक्चर त्या प्रकारचं समजण्याची काही दिशा तुम्हाला करायची नाही आहे. यामध्ये फक्त आपण मोठ्या प्रमाणात जे वृत्तपत्र जास्तीत जास्त विचारले गेलेले आहेत त्या वृत्तपत्रांवर विश्लेषणात्मक चर्चा करूया आणि काहीही वेळ वाया न घालवता या लेक्चरला सुरुवात करूया. तर पहा, आपली एक्झाम कशा प्रकारे इझी होईल यासाठी आम्ही हे कार्य करत आहोत. ओके चला, तर पहिला मुद्दा काय आहे विद्यार्थी मित्रांनो, पहा की सर्वात महत्त्वाचं असते सिलेबस. ओके, आणि आपल्याला कोणत्याही टार्गेट पर्यंत पोहोचायचं असेल तर सिलेबस आवश्यक आहे. मग आता इतिहासाच्या या सिलेबस मध्ये काय दिलेलं आहे पाहून घ्या की स्वातंत्र्यपूर्व, मला पेन बदलवावा लागेल, काळा झाला तो. ओके, हा स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीची वृत्तपत्रे असा मुद्दा त्या प्रकारचा स्पेशली दिलेला आहे. त्यामुळे या सर्व मुद्द्यांमधला एकही मुद्दा आपण सोडता कामा नये आणि म्हणूनच स्पेशली आम्ही त्या प्रकारच्या या मुद्द्याला आज फोकस करणार आहोत. ओके, त्यातलाही मी महाराष्ट्रावर जरा जास्त फोकस करणार आहोत. ओके, तर एक किंवा दोन प्रश्न हे आपल्याला नक्की हमखास स्वरूपात येतील असं त्या प्रकारचं मला तरी वाटते आणि त्या अनुषंगाने जर आलेच तर कुठेतरी आपला एक थोडासा फायदा होईल अशी जाणीव मला आहे आणि त्या अनुषंगाने मग मी हे सुरू करत आहे. सुरू करूया आजची चर्चा. ओके चल, पहा की भारतामध्ये जर आपण विचार केला तर भारतामध्ये जगामध्ये कागदाचा शोध लागला, चायनाने कागदाचा शोध लावला, त्याच्यानंतर त्या प्रकारची सुरुवात झाली प्रिंटिंगला, प्रकाशनाला आणि त्यानंतर एक भारतामध्ये वृत्तपत्र सुरू झालं. त्या वृत्तपत्राचं नाव होतं विद्यार्थी मित्रांनो बेंगॉल गॅझेट. काय होतं या ठिकाणी आपल्याला एक वृत्तपत्राचं नाव दिसून येते, बेंगॉल गॅझेट. ओके, आता ध्यानात ठेवा हे भारतातील पहिले वृत्तपत्र आहे, हे तुम्हाला माहिती आहे, मला पण माहिती आहे. ओके, हा आता जर समजा तारीख विचारली तर ही रिव्हिजनात्मक एक तारीख ध्यानात ठेवायची आहे. 29 जानेवारी 1780 मध्ये हे वृत्तपत्र ऑगस्टन हिकी या व्यक्तीनं त्या प्रकारचं सुरू केलं होतं. या व्यक्तीचं नाव सुद्धा तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ओके, त्या काळात जर आपण पाहिलं तर भारतातील राजधानी जी होती भारताची ती कोलकाता होती आणि त्या कोलकाता या शहरामध्ये आपल्याला हे वृत्तपत्र सुरू होताना दिसून येते. ओके, कोण्या शहरामध्ये? कोलकाता शहरामध्ये. ओके, 29 जानेवारी 1780 मध्ये बंगाल गॅझेट जे आहे लक्षात घ्या हे प्रकाशित केले होते, परंतु त्यात त्यांनी कंपनी सरकारवर टीका केली होती. काय केली होती विद्यार्थी मित्रांनो? प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला. बेंगॉल गॅझेट का बंद पडले? तर बेंगॉल गॅझेट बंद पडण्याचं मुख्य कारण असं आहे की सरकारवर केलेली टीका, ब्रिटिश सरकारवर केलेली टीका. आता ब्रिटिश सरकारवर टीका केली त्यामुळे बंधन घालण्यात आली आणि हे जे वृत्तपत्र आहे हे इथे संपलं, ज्याचं नाव होतं काय तर बेंगॉल गॅझेट. आता याच गॅझेटवरून कधी कधी ना कन्फ्यूज करण्यासाठी आपल्याला बॉम्बे गॅझेट हा शब्द वापरला जातो. तर ध्यानात ठेवायचं, अशा शब्दांपासून आपल्याला कसं सावध व्हायचं हे मी तुम्हाला पुन्हा सांगतो. असं विचारलं जाते की महाराष्ट्रातलं पहिलं वृत्तपत्र किंवा मुंबईमधलं पहिलं वृत्तपत्र हे बॉम्बे गॅझेट आहे. नाही, एक बॉम्बे हेरॉल्ड म्हणून होतं, ते त्यावर आपण त्या प्रकारचं चर्चात्मक बोलूया. ओके चला, नेक्स्ट पुढे मला जर ओढायचं असेल तर मी काय पाहतो की मग आता भारतामध्ये बेंगॉल गॅझेट सुरू झाले, पुढे त्या प्रकारची आपण पाहिलं ते बंद पडलेले आहे. ओके, पहिले भारतातील वृत्तपत्र इंग्लिशमध्ये बेंगॉल गॅझेट नावानं त्या प्रकारचं जे सुरू झालं होतं ते नंतरच्या काळात सुरू करण्यात आलं. गंगाधर भट्टाचार्य यांनी त्याला पुन्हा प्रकाशित केलेले आहे. मग दुसरं त्या प्रकारचं एक वृत्तपत्र आपल्याला या ठिकाणी दिसून येते ज्याचं नाव आहे बेंगॉल गॅझेट आणि हे जे आहे हे गंगाधर भट्टाचार्य या व्यक्तीने सुरू केलेले होते, प्रकाशित केलेले होते. एक जेम्स ऑगस्टन हिकी त्या प्रकारचा आपल्याला दिसून येते आणि एक हा त्या प्रकारचा मुद्दा जो आहे आपला गंगाधर भट्टाचार्य. ओके, आता बघा भारतात जर आपण गेलो तर भारतामध्ये एक आणखी नाव प्रकाशनामध्ये महत्वाचं दिसते, त्या व्यक्तीचं नाव आपण या ठिकाणी पाहूया. नाव आहे विद्यार्थी मित्रांनो विल्यम कॅरी. तुम्ही हे मराठीच्या व्याकरणामध्ये ऐकलेलं नाव आहे, तुमच्या अनोळखी अजिबात नाही आहे. भारतामध्ये विल्यम कॅरी व अन्य जणांनी मुद्रालय स्थापन केल्यानंतर
त्याच्या वृत्तपत्राच्या अनुकरणाने प्रथम बंगालमध्ये व त्यानंतर सुमारे 50 वर्षांनी महाराष्ट्रामध्ये वृत्तपत्र चालू झाले. साधारण बोलायचं काय आहे की मोठ्या प्रमाणात विल्यम कॅरी आणि एक त्या प्रकारचे बाकीच्या लोकांमुळे मुद्रालयानाचं काम सुरू झालं आणि 50 वर्षानंतर याच काळातून आपल्या महाराष्ट्रामध्ये वृत्तपत्राचा जन्म झाला. आणि मग या महाराष्ट्रामध्ये पहिलं वृत्तपत्र आलं, त्याचं नाव होतं, तुम्हालाही माहित आहे, त्याचं नाव आहे दर्पण. काय नाव आहे? दर्पण. ओके, आता होऊ शकते या दर्पणचे काही एक्स्ट्रा मुद्दे माहित नसलेले आपण डिस्कस करणार. ओके, तर ते आपल्याला फक्त पाहायचे आहेत, एक ओव्हरलुक करायचा आहे. हा आजचा जो लेक्चर आहे ना, हा ओव्हरलुक संबंधितच त्या प्रकारचा मी डिटरमाइन केलेला आहे. ओके, पाहता दर्पण हे मग महाराष्ट्रातील पहिलं वृत्तपत्र. ओके, सांगण्याची आवश्यकता नाही आहे, सर्वांनाच माहित आहे. आजकाल MPSC मध्ये या प्रकारच्या गोष्टी आपल्याला माहीतच आहेत. ओके, पहा दर्पण वृत्तपत्र सुरू करणारा व्यक्ती कोण? तर बाळशास्त्री जांभेकर. ओके, तारीख किती? तर 6 जानेवारी 1832. कधी कधी कन्फ्युजन नाही झालं पाहिजे म्हणून त्या प्रकारचा हा मुद्दा आपल्याला ध्यानात ठेवावा लागेल. 6 जानेवारी. आता एक गोष्ट काय बोलायची या ठिकाणी लक्षात घ्या की 6 जानेवारी हा दिवस, 6 जानेवारी हा दिवस त्यांचा जन्मदिवस पण आहे. कोणता दिवस आहे? जन्मदिवस. कोणाचा? तर बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस पण आहे. आणि मग महाराष्ट्रामध्ये हाच दिवस वृत्तपत्र दिवस म्हणून साजरा केला जातो. हे सुद्धा एक रिव्हिजन सेशन मध्ये आपल्याला लक्षात ठेवावं लागते की याच दिवसाला आपण, कोणाच्या दिवसाला? 6 जानेवारीला हा आपण दिवस वृत्तपत्र दिवस म्हणून काय करतो? साजरा करतो. ओके, पुढे पहा. दर्पण वृत्तपत्राच्या आधी जर बोलायचं झालं आणखी काही होतं का? तर विद्यार्थी मित्रांनो, थोड्याशा कंडिशन्स आहेत की दर्पण वृत्तपत्राच्या आधी मराठीमध्ये काही वृत्तपत्र होती जी मराठीमध्ये असणार अशी त्या प्रकारची शंका आहे. ज्याच्यामध्ये एक त्या प्रकारचं वृत्तपत्र होतं, त्याला साधारणतः मुंबई बा समाचार असं त्या प्रकारचं नाव होतं. लक्षात घ्या. ओके, मुंबई बा समाचार किंवा बॉम्बे बा समाचार असं होतं. लक्षात घ्या. आता या ठिकाणी हे जे वृत्तपत्र आहे, हे वृत्तपत्र कुठे कुठे त्या प्रकारचं आढळलेलं आहे, पण ऍक्च्युअल मध्ये खरा वृत्तपत्राचा विकास करणारं पहिलं वृत्तपत्र जर आपण पाहिलं तर ते होतं दर्पण. कोणतं होतं? दर्पण. म्हणूनच महाराष्ट्रातील पहिले वृत्तपत्र कोणते? तर दर्पण हे त्या प्रकारचं शाश्वतीने आपण बोलू शकतो. पाहता थोडंसं यामध्ये मुद्दा पाहूया. दर्पण वृत्तपत्र त्या प्रकारचे आपल्याला 1832 मध्ये सुरू होताना दिसते. ओके, समाजामध्ये जागरूकता निर्माण व्हावी. आता तुम्हाला विचारला दर्पणचा उद्देश. ओके, कधी कधी कन्सेप्च्युअल प्रश्नांमध्ये उद्देश विचारला जातो. तर एक गोष्ट त्या प्रकारची माझी ध्यानात ठेवायची की तुम्हाला जर दर्पणचा उद्देश विचारलेला आहे तर काय करायचं विद्यार्थी मित्रांनो? समाजामध्ये दर्पणचा जो उद्देश असेल हा समाजामध्ये जनजागृती, पेन जरा मला बरा नाही वाटत आहे. ओके, जनजागृती करणे. ओके, हा एक प्रथम उद्देश त्या प्रकारचा आहे दर्पणचा की समाजामध्ये जनजागृती करणे. सोबत विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला आणखी एक फॅक्ट सांगतो, ते म्हणजे मनोरंजन करणे. आता लक्षात घ्या, ऑप्शन मध्ये जर मनोरंजन करणे असेल ना तर आपण सहसा याला टाळूया, पण असं करायचं नाही आहे. हे दोन्ही इंटेन्शन आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. कोणाच्या मागे? दर्पणच्या मागे बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले होते. ओके, त्यानंतर एक फॅक्टची गोष्ट अशी आहे विद्यार्थी मित्रांनो, हे जे वृत्तपत्र होतं हे 2 कॉलम मध्ये त्या प्रकारे निघायचं. म्हणजेच एक कॉलम त्या प्रकारचा इंग्रजीमध्ये असायचा तर एक कॉलम हा त्या प्रकारचा कशामध्ये असायचा? मराठीमध्ये असायचा. हे विधानांमध्ये येऊ शकते. ओके, हे साधारणतः 8 पेजेसचं त्या प्रकारचं वृत्तपत्र असायचं. ओके, तर 2 कॉलम मध्ये असायचं, इंग्रजी कॉलम आणि मराठी कॉलम. हे दर्पण विषयी काही फॅक्च्युअल गोष्टी त्या प्रकारच्या आपण या ठिकाणी काय करत आहोत? डिस्कस करत आहोत. ओके, पुढे मी थोडासा वळणार. पहा की समाजामध्ये जागरूकता व्हावी हा मुख्य त्या प्रकारचा उद्देश आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. आणि मराठीतील पहिले वृत्तपत्र आहे 6 जानेवारी. मी तारीख त्या प्रकारची डिक्लेअर ऑलरेडीच केलेली आहे. ओके, आता हा दिवस जो आहे 6 जानेवारी हा महाराष्ट्रामध्ये आपण कोणता दिवस म्हणून साजरा करतो? पत्रकार दिवस. एवढं तुम्हाला पुन्हा ध्यानात ठेवायचं आहे. ओके, आता बा दर्पण या वृत्तपत्रामधील जो मजकूर आहे हा कसा होता? अर्धा इंग्रजीमध्ये होता आणि अर्धा कसा होता?
मराठीमध्ये होता, हा सुद्धा एक अत्यंत महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी आहे. ओके, चला, तर या ठिकाणचा हा मुद्दे डिस्कस झाले असतील तर पुढे वळूया. प्रश्न मल्टीलायनरमध्ये असू शकतो की दर्पणबद्दल विधाने लक्षात घ्या, तर आपल्याला ते विधान लक्षात घ्यावे लागतील आणि त्या अनुषंगानं कार्य करावं लागेल. पहा, आता थोडंसं पुढे वळूया. दर्पणच्या थोडंसं पुढे गेल्यानंतर जर आपण आलो तर आपल्याला दोन मुद्दे त्या प्रकारचे आणखी दिसतील विद्यार्थी मित्रांनो. साधारण पहा, एक काही वृत्तपत्र होते, मी बोलणार त्याच्याबद्दल. म्हणजे साधारण आपण जर बोललो तर मुंबईमधलं पहिलं वृत्तपत्र जर म्हटलं, आता मुंबईमधील, ओके, जस्ट मिनिट, मुंबईमधील जर पहिल्या वृत्तपत्राची गोष्ट केली तर या ठिकाणी आपण काय करायचं आहे, बॉम्बे हेराल्ड करायचं आहे. ध्यानात ठेवा, कोणतं करायचं आहे, बॉम्बे हेराल्ड. ओके, हे ध्यानात ठेवायचं. बॉम्बे कुरिअर हे मुंबईमधलं दुसरं वृत्तपत्र आहे, हे पण ध्यानात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर बॉम्बे कुरिअर, ओके, हे एक त्या प्रकारचं वृत्तपत्र आपल्याला या ठिकाणी दिसून येते. पण मुद्दा काय आहे, मुद्दा बेसिकली हा बोलायचा आहे मला की मुंबईमधलं मराठी वृत्तपत्र मात्र दर्पण आहे. मग दर्पण नंतर अनेक विकास त्या प्रकारचा वृत्तपत्रांचा झाला असं म्हटलं जाते. साधारण जर आपण पाहिलं ना की 1995 पर्यंत, समजा आता आपल्या काळात जर आपण आलो ना की 1995च्या काळात, ओके, या ठिकाणी 1995च्या काळात जर आपण आलो तर या काळामध्ये साधारणतः 1500 पेक्षा जास्त वृत्तपत्र महाराष्ट्रात होते आणि याच्या विकासाचं एकमेव कारण म्हणजे दर्पण. ओके, तर दर्पण पासून सुरुवात झाली, शेवट त्या प्रकारचं माहित नाही. अशा प्रकारे सारं आपलं सुरू झालेलं आहे. आता याच्या पुढची स्टेप काय होती त्यालाही थोडंसं लक्षात घेऊया. पहा, 1841चा काळ होता. या काळामध्ये भाऊ महाजन यांनी एक वृत्तपत्र सुरू केलं. त्या वृत्तपत्राचं नाव होतं विद्यार्थी मित्रांनो प्रभाकर. काय होतं, प्रभाकर. आणि या प्रभाकर नावाचे जे वृत्तपत्र आहे ना, याला आपण साधारणतः एक सालामध्ये डिवाइड करूया, ते म्हणजे 1841 आणि 1862. ओके, तर या दरम्यान हे वृत्तपत्र सुरू झालं होतं. भाऊ महाजन म्हणजे तुम्हाला माहिती आहे विठ्ठलजी कुंटे, जे आपण ज्यांचं कुंटेचे सरनेम आपण म्हणत असतो, तेच आपले भाऊ महाजन यांनी सुरू केलं होतं. आता एक गोष्ट मी डिक्लरेशन मध्ये इथं काय बोलणार लक्षात घ्या, जे दर्पण होतं ना, दर्पण, यामध्ये सुद्धा भाऊ महाजन यांनी मदत केली होती, लक्षात घ्या. हा एक पहिला फॅक्ट. ओके, दुसरा काय होता विद्यार्थी मित्रांनो, जे दर्पण बद्दलच फॅक्ट बोलत आहे मी, जे दर्पण आहे हे दर्पण साधारण आपण जर पाहिलं तर जे 1940चं साल आहे या सालामध्ये हे बंद पडलं. ओके, याचा जो शेवटचा अंक निघाला हा 1940 मध्ये निघाला. साधारणतः याचे जे वर्गणीदार होते ना, हे 300 वर्गणीदार होते सुरुवातीपासूनच. ओके, तर अशा प्रकारे हे वृत्तपत्राने सर्वायवल केलं. त्याच्यानंतर 1941 मध्ये जर आपण गेलो तर याच बाळशास्त्री जांभेकरांनी काय केलं, एक वृत्तपत्र काढलं ज्याला साप्ताहिक म्हणून आपण त्या प्रकारचं दिग्दर्शन. दिग्दर्शन. ओके, मला माहित आहे, ह्या फॅक्ट तुम्हाला माहित आहे. ओके, बिलकुल तुम्हाला माहित असतीलच, असायलाच पाहिजे जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहात तर. फक्त हा रिव्हिजनात्मक सेशन आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. ओके, ज्यांना माहित नसतील त्यांनी त्या प्रकारच्या माहित करून घ्यायच्या. ओके, आता बघा, तर प्रभाकर हे वृत्तपत्र आपलं 1841 ते 1861 या ठिकाणात आपल्याला सुरू होताना दिसून येते. ओके, त्यानंतर आता या ठिकाणी एक प्रश्न विचारला मी, वृत्तपत्राची सुरुवात महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. आजचा आपला लेक्चर असा होता की आपल्याला महत्त्वाच्या वृत्तपत्रांवर डिस्कस करायचं आहे. त्याच्या आधी चर्चा ही पाहिजे की कशा प्रकारची सुरुवात झालेली आहे. ओके, अभ्यासाची ही रुची त्या प्रकारची असायला पाहिजे. मग आता एक साधारण प्रश्न, सिंग्युलर प्रश्न विचारलेला आहे की कुर्राड हे वृत्तपत्र कोणी सुरू केले, आणि याची मी सुरुवात यापासूनच करणार आहोत. मग आता इथं ऑप्शन्स आहेत, आचार्य ते, खंडेराव बागल, शामराव देसाई की भाऊराव पाटील. तर ध्यानात ठेवायचं आहे आपल्याला, कुर्राड हे वृत्तपत्र भाऊराव पाटलांचं आहे. कोणाचं आहे, भाऊराव पाटलांचं. मग असे अनेक वृत्तपत्र आहेत ज्यांनी या महाराष्ट्राला दिशा बनवण्याची, घडवण्याची, जळणघडण करण्याची, एक ओढ लावण्याची, सर्व त्या प्रकारचं संस्कार देण्याचे काम केलेले आहे. आणि त्या वृत्तपत्रांचा अभ्यास आता मी या ठिकाणी सुरू करत आहोत. त्यातलं माझं पहिलं जे वृत्तपत्र आहे ते आहे दिनमित्र. ओके, आपण फक्त महत्त्वाच्या वृत्तपत्रांवर चर्चा करणार आहोत. मला पॉसिबल नाही आहे एका लेक्चरमध्ये एवढे मोठे वृत्तपत्र घेणं, पण तरी जास्तीत जास्त आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न आजच्या लेक्चरला करू. पहा,
वृत्तपत्राचं नाव आहे दीनमित्र. ओके, दीनमित्र हे भारतातील अहमदनगर शहरातून प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र आहे विद्यार्थी मित्रांनो. आता पहा, ऍक्च्युअल ग्रामीण भागातून, ऍक्च्युअल मध्ये ग्रामीण म्हणजे नगरमधूनही नाही, नगरच्या ग्रामीण भागातून जर आपण पाहिलं, अहमदनगर शहरातून प्रसिद्ध होणारे हे त्या प्रकारचे वृत्तपत्र होते. नाव होतं दीनमित्र. ओके, हे पत्र खऱ्या अर्थाने ग्रामीण प्रकारचे होते. पहा कशा अर्थाने होते, खरे ग्रामीण होते. आणि जर आपण पाहिलं तर 1884 साली दीनबंधू सार्वजनिक सभेची स्थापना करण्यात आली होती आणि या सार्वजनिक सभेमध्ये या मूकपत्राची रचना रोवल्या गेली होती. न्यू या ठिकाणी रोवल्या गेली होती. आता संबंध काय आहे लक्षात घ्या. दीनबंधू मध्ये आणि दीनमित्र मध्ये आपण पाहूया बेसिकली. लक्षात घ्या, हा जो दीनमित्र नावाचा वृत्तपत्र आहे, ओके, दोन नावं त्या प्रकारचे आपल्याला या ठिकाणी दिसून येतील. पहा या ठिकाणी आपण काय चर्चा करत आहोत. इथं जर आपण गेलो तर आपल्याला हे दीनमित्र दिसते आणि दीनमित्र या वृत्तपत्राची चर्चा करताना आपल्याला अहमदनगर जिल्हा ध्यानात ठेवायचा आहे. ओके, तर एक महत्वाचं नाव पुन्हा आपण एक अंडरलाईन नाव करूया. नाव आहे मुकुंदराव पाटील. काय नाव आहे विद्यार्थी मित्रांनो? मुकुंदराव पाटील यांनी हे वृत्तपत्र 30 वर्ष मोठ्या ईर्षेने चालवलेले आहे. लक्षात घ्या. ओके, साधारणतः 30 वर्ष आणि सुरू केले होते नगरमधून. मी रिपीट करत आहे, नगरमधून सुरू केले. आता बघा, कोणाच्या प्रेरणेने सुरू केले होते? भालेकरांच्या प्रेरणेने. कृष्णराव भालेकर, फार मोठं नाव आहे सत्यशोधक समाजाचं, कृष्णराव भालेकर. आणि एक आणखी नाव त्या प्रकारचे येते, ते म्हणजे नारायण मेघाजी लोखंडे. आणि या ठिकाणी आपल्याकडे कोण आहेत? भालेकरांच्या प्रेरणेने गणपतराव पाटील यांनी. ओके, इथं बा मुकुंदराव पाटील तर आहेतच, गणपतराव पाटील यांनी 1884 साली दीनमित्र नावाचे मासिक सुरू केले होते. पहिले मासिक कोणी? गणपतरावांनी. ओके, नंतर या पत्राची मूळ कल्पना आद्य दीनबंधूकार कृष्णराव भालेकर यांचीच होती. म्हणजे जर विधानं तुम्हाला आली कशा संबंधित? दीनमित्रा संबंधित, तर दोन गोष्टी माझ्या ध्यानात ठेवा की दीनमित्र जरी मुकुंदराव पाटील तुम्ही असं पाठ करून ठेवलं असेल तरी ब्रॅकेट मध्ये असं त्या प्रकारचं ध्यानात ठेवायचं आहे की मूळ संकल्पना मात्र कृष्णराव भालेकरांची होती आणि कृष्णराव भालेकरांच्या वेळेला त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम कोणी केलेलं आहे? मुकुंदराव पाटील, गणपतराव पाटील यांनी केलेलं आहे. ओके, तर हे सुरुवातीची आपल्याला मुद्दे दीनमित्र संबंधित दिसून येतात. तुम्हाला मुकुंदराव पाटलांचं नाव 100% ध्यानात ठेवायचं आहे. ओके, पुढे त्या प्रकारे लक्षात घ्या. म्हणजे हे वृत्तपत्र जर आपण पाहिलं तर दीनमित्र हे त्या प्रकारे साधारण आपल्याला सत्यशोधक समाजाच्या संबंधितच दिसून येते असं सुद्धा आपण म्हणू शकतो. कारण की कृष्णराव भालेकर आणि नारायण मेघाजी लोखंडे हे सुद्धा त्या संबंधित होते. ओके, पुढे थोडंसं त्या प्रकारचं याच्यामध्ये संबंधित वृत्तपत्र आणखी एक आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याचं नाव या ठिकाणी मी डिक्लेअर करणार. तर त्याचं नाव आहे ते म्हणजे दीनबंधू. काय नाव आहे? दीनबंधू. ओके, हा, आता पहा, कृष्णराव भालेकर यांनी पुण्यात 1 जानेवारी 1877 साली दीनबंधू वृत्तपत्र सुरू केले. माझी तरी तुम्हाला वैयक्तिक विनंती अशी आहे की ही तारीख पाठ असावी. ओके, किती? 1 जानेवारी 1877 ही तारीख पाठ असावी. पत्र सुरू करून त्याचे पहिला अंक प्रसिद्ध केला. तारीख आपली त्या प्रकारची ध्यानात असावी, ती म्हणजे 1877. ओके, आणि नाव त्या प्रकारचं कोणाचं आहे? तर कृष्णराव भालेकर. ओके, तर हे नाव तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे दीनबंधू संबंधित. आणि दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचे महत्वाचे वृत्तपत्र होते, हे सुद्धा ध्यानात ठेवायचं आहे. दीनबंधू या वृत्तपत्राची सुरुवात बहुजन समाजात, लक्षात घ्या, जागृती व्हावी या उद्देशाने करण्यात आलेली आहे. मग आता इंटेन्शन पुन्हा जागृत झालेलं आहे. इंटेन्शन काय आहे? बहुजन समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचं काम जर करायचं असेल तर हे वृत्तपत्र सुरू झालं होतं आणि त्याचं नाव आहे दीनबंधू, दिनांचा बंधू असा त्या प्रकारचा त्याचा. दीन म्हणजे गरीब. ओके, आणि त्यांचा बंधू म्हणजे दीनबंधू. ओके, चला थोडंसं पुढे वळतो. ओके, हा दीनबंधू पत्राचे स्थलांतरण मुंबईत झाल्यानंतर, म्हणजे आता झाल्यानंतर या शब्दाचा अर्थ इथं काय निघून येतो की दीनबंधू हे वृत्तपत्र साधारणतः कोणत्या शहरात सुरू झाले होते सुरुवातीला? तर ध्यानात ठेवायचं आहे, कोण्या शहरात?
पुण्यामध्ये याची सुरुवात झाली विद्यार्थी मित्रांनो, आणि त्यानंतर हे शिफ्ट कुठे झालेलं आहे, मुंबई या शहरामध्ये याचं नंतर त्या प्रकारचं ट्रान्सफर झालं. आणि त्या ठिकाणी त्याचे जे पहिले संपादक होते, त्याचे जे पहिले त्या प्रकारचे संपादक होते, ते पहिले संपादक होते नारायण मेघाजी लोखंडे. नारायण मेघाजी लोखंडे हे आपल्याला पहिले संपादक दिसून येतात. आणखी मला भरपूर त्या प्रकारचं यावर बोलायचं आहे, परंतु रिव्हिजन सेशन आहे त्यामुळे आपण या ठिकाणी ते टाळणार. फक्त महत्त्वाचे मुद्दे आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचे आहेत. ओके, हां, नाहीतर नारायण मेघाजी लोखंडे यांच्यावरच एक त्या प्रकारचा विशेष लेक्चर तयार होतो. ओके, इतकं प्रचंड मोठं नाव आहे. चला, तर हे झालं आपलं सेकंड नंबरचं वृत्तपत्र आपण या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे, जे IMP सेशनमध्ये आहे. ओके, त्यानंतर एक महत्त्वाचं वृत्तपत्र विद्यार्थी मित्रांनो, त्याचं नाव आहे जागृती. समाज जागृत झाला पाहिजे. मी त्या प्रकारचा कितीही वृत्तपत्र आज असतील तरी समाजाला जागृत करणार अशी परिभाषा करणारं वृत्तपत्र. म्हणजे असं समजा की या काळामध्ये काळसारखं वृत्तपत्र होतं, केसरीसारखं वृत्तपत्र होतं, जे प्रचंड लोकप्रिय होतं. आणि प्रचंड लोकप्रिय असताना एक नवीन वृत्तपत्र सुरू करण्याची हिंमत इथं कोणी दाखवलेली आहे ते आपल्याला पाहायचं आहे. लक्षात घ्या. मग आता हे वृत्तपत्र सत्यशोधक समाजाचा पुरस्कार, भोपटकर बंधूंचं नाव जर तुम्ही ऐकलं असेल तर ते त्या प्रकारचं आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. मग सत्यशोधक समाज, ओके, पुन्हा त्या प्रकारचा आलाय, करणारे, सुरुवात करणारे 1917 साली या वृत्तपत्राची सुरुवात भगवंतराव बळवंतराव पाळेकर यांनी केलेली आहे. ओके, भगवंतराव बळवंतराव पाळेकर यांनी या वृत्तपत्राची सुरुवात केली. आणि हे वृत्तपत्र साधारणतः समाजामध्ये जागृती करण्याचं कार्य करत होतं. तारीख होती 25 ऑक्टोबर 1917 रोजी. ओके, अशा प्रकारचे वृत्तपत्र सुरू झालं. त्याचं नाव ध्यानात ठेवायचं आहे तुम्हाला, जागृती. जोड्या लावायला फक्त नावच येत आहे, किंवा इंटेन्शन येत आहे, किंवा स्थान येत आहे, किंवा ठिकाण येत आहे. एवढं जर आपण पाहिलं तर बेसिकली ह्या गोष्टी येतात. ओके, आणि मल्टीलायनरमध्ये जर आला तर आपल्या त्याला थोडंसं डीपमध्ये घ्यावं लागते. मग ओके, पुन्हा एक वृत्तपत्र आलं आहे विद्यार्थी मित्रांनो, याचं नाव भोपटकरांच्या नावावर त्या प्रकारचं वृत्तपत्र आहे. नाव आहे भाला. काय नाव आहे विद्यार्थी मित्रांनो? भाला. आता हे भाला वृत्तपत्रांना समजून घ्या की या पत्राची निर्मिती भास्कर बळवंत, लक्ष्मण बळवंत आणि दिनकर बळवंत या भोपटकर बंधूंनी केलेली आहे. लक्षात घ्या. एक पूर्वी नाव जे मी पाहणार आहे ते महत्त्वाचं नाव आहे भास्करराव बळवंतराव भोपटकर. ओके, तर भास्करराव बळवंतराव भोपटकरांनी भाला नावाचं वृत्तपत्र सुरू केलं होतं. आणि या वृत्तपत्राचं विमोचन करताना लक्षात घ्या, साधारणतः याचा पहिला अंक गुढीपाडव्याच्या दिवशी निघाला होता, असं त्या प्रकारचं आपल्याला दिसून येते. आणि समाजामध्ये जनजागृती करण्याचं काम या भाला वृत्तपत्रानं महत्त्वाचं केलेलं आहे. ओके, फटाफट आपल्याला वृत्तपत्र झाले पाहिजेत. पहा, मग आता या ठिकाणी भालाकर असं कोणाला म्हटलं जाते असं जर तुम्हाला प्रश्नामध्ये विचारलं तर भालाकर, जसं काळकर, ओके, परांजपेंना म्हटलं जाते, तसंच भालाकर जर तुम्हाला विचारलं असेल तर भालाकर म्हणताना आपल्याला करायचं आहे भास्करराव भोपटकर. ओके, अशा प्रकारचं हे महत्त्वाचं आपल्याला दिसून येते. ओके, तर ह्या भाला आणि भालाकार म्हणून कोणाला ओळखायचं तर भोपटकरांना ओळखलं जाते. चालेल, पुढे वळूया नेक्स्ट वृत्तपत्राकडे. ओके, वेळ कमी आहे आणि आपल्याला रिव्हिजन भरपूर आहे. ओके, आता प्रभाकर या वृत्तपत्रावर आपण ऑलरेडीच बोललेलो आहोत. हा त्या प्रकारचा मुद्दा आपला झालेला आहे. कुठेंनी सुरू केलं होतं? प्रभाकर हे मराठी भाषेतील व वृत्तपत्र मुंबई येथे. प्रभाकर सुरू कुठं झाले होते? मग प्रभाकरावर आपण बोललेलो आहोत. तर प्रभाकर हे सुरू झालं होतं मुंबईला. कुठं सुरू झालं होतं विद्यार्थी मित्रांनो? मुंबईला. आणि साधारणतः 41 ते 61 या कालावधीत भाऊ महाजनांनी ते काय केलं होतं? सुरू केलेले होते. आपल्याला माहित आहे भाऊ महाजनांचं जे पूर्ण नाव असते हे आपलं गोविंद विठ्ठल कुंटे असं त्या प्रकारचं आपण त्याला म्हणत असतो. ओके, तर मोठ्या प्रमाणात हे प्रभाकर वृत्तपत्र आपल्याला या ठिकाणी दिसून येते. त्यावर आपली चर्चा झालेली आहे. ओके, एक महत्त्वाचं वृत्तपत्र आहे, त्याचं नाव आहे महाराष्ट्र. ओके, आता पहा, काही वृत्तपत्र वऱ्हाडामध्ये सुरू झाली होती. वऱ्हाड म्हणजे काय? तर आपला त्या प्रकारचा विदर्भाचा पार्ट, तिथे सुरू झाली होती. बरीच वृत्तपत्री त्या प्रकारची पुण्यामध्ये किंवा कोकणामध्ये किंवा मुंबईमध्ये झाली होती. पण या वृत्तपत्राचं वैशिष्ट्य असं आहे की हे वृत्तपत्र नागपूरमध्ये सुरू झालं होतं विद्यार्थी मित्रांनो. कुठे झालं होतं? नागपूरमध्ये. आणि म्हणून याला वऱ्हाडी वृत्तपत्र असं म्हटलं तरी चालेल. ओके, पहा,
केसरीच्या परांजपेतील पण मध्य प्रांतात वऱ्हाड या हिंदी मराठी भाषांचा वापर असलेल्या द्विभाषिक प्रांतात महाराष्ट्र या पत्राची सुरुवात झाली. आणि महाराष्ट्र हे जे पत्र त्या प्रकारचं आहे, लक्षात घ्या, हे जे महत्त्वाचे व्यक्ती होते त्यांचं नाव ध्यानात ठेवायचं आहे, ते म्हणजे गोपाळ आनंद उर्फ दादासाहेब ओगले. हे नाव तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. नाव आहे गोपाळ आनंद उर्फ दादासाहेब ओगले. यांनी हे वृत्तपत्र नागपूर या शहरात सुरू केलं होतं. आणि हे जे वृत्तपत्र आहे हे साधारण जे ओगले आहेत, गोपाळ आनंद ओगले जे आहेत, हे टिळकांचे अनुयायी आहेत. कोणाचे अनुयायी आहेत? टिळकांचे. तर टिळकांच्या अनुयायांवरही बरेच प्रश्न येतो, त्यांच्या वृत्तपत्रावर बराच प्रश्न येतो. तर या ठिकाणी महाराष्ट्र हे वृत्तपत्र तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे आणि नाव ध्यानात ठेवायचं आहे गोपाळजी आनंद उर्फ दादासाहेब ओगले यांनी हे नागपूरमध्ये सुरू केलेलं अत्यंत महत्त्वाचं वृत्तपत्र होतं. ओके, नेक्स्ट बेसिक त्या प्रकारची सर्व गोष्टी मी या ठिकाणी देत आहे. आता त्याच ठिकाणी पहा, नागपूरमध्ये हे वृत्तपत्र फार मोठ्या प्रमाणात चाललं, चांगल्या प्रकारे चाललेलं पण आहे, परंतु पुढे काहीतरी अडचणी त्या प्रकारच्या आल्या. ओके, मग देशसेवक हे त्या प्रकारचे एक काय साप्ताहिक आहे विद्यार्थी मित्रांनो, की देशसेवक या साप्ताहिक नागपूर येथील वृत्तपत्राचा उल्लेख केला जातो आणि नेमस्तांच्या हाती असलेल्या पत्र गाजलेल्या जहालांच्या हाती नेल्यानंतर अच्युतराव कोल्हटकर हे नाव आपण ध्यानात ठेवूया. मग आता कोणतं नाव आहे? अच्युतराव कोल्हटकर. व पुन्हा एक वेळा नावाला आपलं गोपाळराव ओगले या अशा नामवंत व्यक्तींनी हे देशसेवक नावाचं साप्ताहिक सुरू केलं होतं. ओके, आता नागपूरच्याच ठिकाणी देशसेवक नावाचं जे महत्त्वाचं वृत्तपत्र आहे ते सुरू करण्याचं काम केलेलं आहे अच्युतराव कोल्हटकर यांनी आणि गोपाळराव ओगले यांनी. ओके, तर गोपाळराव ओगलेंचं महाराष्ट्र आणि देशसेवक हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे ॲज अ रिव्हिजन. ओके, हा पुढे मला बोलायचं आहे विजयी मराठावर. लक्षात घ्या, आता या वृत्तपत्राच्यावर काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत लक्षात घ्या. साधारण विजयी मराठा जे आहे हे बहुजन हिताय आणि बहुजन सुखाय या प्रमाणाचं आहे, म्हणजे बहुजनांच्या हितासाठी हे वृत्तपत्र सुरू करण्यात आलं होतं. आणि काळ जो आहे विद्यार्थी मित्रांनो हा छत्रपती शाहू महाराजांचा आहे. हा साधारणतः 1919 मध्ये पुण्यामध्ये या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. कोणत्या ठिकाणी? पुण्यामध्ये. विजयी मराठा. ओके, वृत्तपत्राचे जे संपादक आहेत यांचं नाव तर बिलकुल विसरायचंच नाही आहे, ते नाव आहे श्रीपादराव शिंदे. श्रीपादराव शिंदेंनी हे वृत्तपत्र शाहू महाराजांच्या मदतीने सुरू केलं होतं, ध्यानात ठेवा. आणि तुम्हाला माहिती आहे नंतर शाहू महाराजांचा जो मृत्यू झाला त्यावेळेला मात्र त्या प्रकारचं हे वृत्तपत्र होतंच. ओके, पहिल्या अंकाच्या वेळी खंडेराव गणपतराव भालेकर हे सहकारी होते. ओके, म्हणजे याच वृत्तपत्राला सुरू करताना जे सहकारी त्या प्रकारचे प्राप्त झालेले होते, एक्स्ट्रा माहितीमध्ये मी बोलत आहे, जर पाहिलं तर ते होते खंडेराव गणपतराव भालेकर यांची उपस्थिती या पहिल्या अंकामध्ये त्या प्रकारची आपल्याला दिसून येते. आणि साल होतं 1919, ठिकाण होतं पुणे. ओके, चला पुन्हा त्या प्रकारचं रिव्हिजनात्मक आपण वळूया समोर. पुन्हा एक वृत्तपत्रावर चर्चा करूया. त्या वृत्तपत्राचं नाव आहे काळ. काय विद्यार्थी मित्रांनो? काळ. काळकार असा त्या प्रकारचा उल्लेख जर कोणाचा केला जातो तर तो काळकार म्हणजे कोण? तर एक महान नाव आहे काळकार म्हणून, ते म्हणजे परांजपेंचं. कोणाचं आहे? परांजपे. हे परांजपे नाव फार त्या प्रकारचं लेखनामधलं मोठं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो, लहान नाही आहे. प्रचंड नाटकं त्या प्रकारचे लिहिलेले, प्रचंड साहित्य यांचं त्या प्रकारचं गाजलेलं आहे. त्यामुळे काळ हे काही एक साधं, काळकार हे काही साधं नाव नाही आहे, लक्षात घ्या. या वृत्तपत्राची सुरुवात एक नाव मोठं आहे शिवराम महादेव परांजपे, ज्यांना काळकार म्हणतात, काळकार. ओके, या वृत्तपत्राची जर आपण पाहिली तर हे वृत्तपत्राची चर्चा पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात होती. पुण्यामध्ये पसरलेलं त्या प्रकारचं वृत्तपत्र होतं. 25 मार्च 1898 ला याची सुरुवात झाली. हे पत्र साधारणतः राजकीय चळवळीचे होते, हे सुद्धा ध्यानात ठेवा. सामाजिक सुधारणेपेक्षा राजकीय चळवळीला या वृत्तपत्रामध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान होतं, लक्षात घ्या. ओके, आणि या वृत्तपत्राला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा हे वृत्तपत्र काय झालेलं आहे? सुरू झालेलं आहे आणि याने आपलं अस्तित्व निर्माण त्या प्रकारचं केलेलं होतं. ओके, पुढे पहा. आता इसवी सन 1908 मध्ये काळमधील लिखाणासाठी भारतातील इंग्रज सरकारने परांजपे यांना
अटक केली विद्यार्थी मित्रांनो. ओके, काही टीकात्मक त्या प्रकारच्या गोष्टी लिखण्यात आल्या. राजकीय वृत्तपत्र होतं त्यामुळे लिहिण्यात आल्या 1908 मध्ये. आणि त्याच्यामुळे काय झालं, परांजपेंना शिक्षा सुद्धा झाली. साधारणतः 19 महिन्याची शिक्षा ही कोणाला झाली, सक्त मजुरीची शिक्षा कोणाला झाली, परांजपेंना झाली. ओके, आता साधारण 1909 मध्ये काळ त्या प्रकारचं चालू होतं 1909 पर्यंत. पण झालं असं विद्यार्थी मित्रांनो की यासाठी इंग्रजांनी काही डिपॉझिट रक्कम मागण्यात आली. ओके, 10,000 पर्यंतची एक डिपॉझिट रक्कम त्या प्रकारची मागण्यात आली. त्यामुळे परांजपेंकडे एवढा पैसा या वृत्तपत्राकडे साठी नव्हता. त्यामुळे हे वृत्तपत्र बंद पडलं. साधारणतः कधी, तर साधारणतः त्याच काळामध्ये म्हणजेच 1909च्या काळामध्ये हे वृत्तपत्र आपल्याला बंद होताना दिसते. या वृत्तपत्रामधून अनेक त्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. ओके, पुढे पहा. मग आता त्यांनी 1920 मध्ये काय केलेलं आहे, 1920 साली शिवराम महादेव परांजपे यांनी स्वराज्य साप्ताहिक सुरू केले विद्यार्थी मित्रांनो. कोणते, स्वराज्य नावाचे साप्ताहिक. हा अत्यंत महत्वाचं साप्ताहिक आहे. स्वराज्य नावाचं साप्ताहिक कोणी सुरू केलं, तर ध्यानात ठेवाल तुम्हाला हे साप्ताहिक परांजपे यांनी सुरू केले, हे ध्यानात ठेवायचं आहे. सोबतच एक गोष्ट आणखी काय ध्यानात ठेवायची आहे, त्यांच्यासाठी मी विशेष पुस्तकं काही त्यांची मला सांगायची होती, मी जाणूनच त्या प्रकारची या लेक्चरमध्ये आणलेली आहेत. लक्षात घ्या, कारण ही पुस्तकं खूप महत्वाची आहे. पहा, या ठिकाणी एक पुस्तकाचं नाव आहे आम्रवृक्ष. परांजपेचं वाचण्याजोगतं पुस्तक आहे आम्रवृक्ष. आणि एक आहे विद्यार्थी मित्रांनो, एक कारखाना, आणि एक आहे प्रभाकर पंतांचे विचार. ओके, तर हे 3 महत्वाची पुस्तकं मला वाटली होती, म्हटलं तुम्हाला माहीत असावं थोडीशी, तर या लेक्चरमध्ये मी एक्स्ट्रा त्यांना टाकून आणलेली आहे. हे परांजपेंबद्दल आम्रवृक्ष मात्र तुम्ही ध्यानात ठेवाल. आणि एक त्या प्रकारचा कारखाना, हे सुद्धा एक महत्वाचं त्यांचं लिखाण आहे. ओके, इथं काळकार आपले संपतात. आपण थोडंसं पुढच्या वृत्तपत्राकडे रुख करूया. आणि महत्त्वाचं वृत्तपत्र आहे, या वृत्तपत्राचं नाव आहे ज्ञानोदय. ओके, आता मला तरी असं वाटतं तुम्ही पुस्तकांमधून याचा अभ्यास केलेलाच असेल, मला काही जास्त सांगण्याची गरज नाही आहे. चर्चा करू, रिव्हिजन करू. फक्त लक्षात घ्या, अहमदनगर येथून प्रकाशित होणारे हे वृत्तपत्र आहे, हे ध्यानात ठेवायचं आहे ज्ञानोदयबद्दल. पहिला मुद्दा, 1843 साली वृत्तपत्र सुरू झाले. आणि सुरू कोण केले, अमेरिकन मिशनरीने. कोण केले, अमेरिकन मिशनरीने हे वृत्तपत्र सुरू केले होते. खास करून ख्रिश्चन धर्माचा पुढाकार करणे आणि हिंदू धर्म कशा प्रकारचा, कशा जोखंडात अडकलेला आहे, कशा प्रकारचा पांगडांमध्ये अडकलेला आहे, अशा प्रकारचे विचार या वृत्तपत्रांमधून दिले जात होते. पण आपण यामध्ये वृत्तपत्र काही कमी नव्हते. या वृत्तपत्राला सुद्धा एक त्या प्रकारची विचारधारा देणारे दुसरे वृत्तपत्र सुद्धा इथे महाराष्ट्रामध्ये होते. परंतु हे ज्ञानोदय इंग्रजी मिशनरीचं त्या प्रकारचं होतं, ध्यानात ठेवायचं. सुरुवातीला जर पाहिलं तर हे वृत्तपत्र मराठी भाषेत होतं. म्हणजे सुरुवात जर यांनी पाहिली, 6 हप्ते जे आपण पाहिले, तर हे वृत्तपत्र आपल्याला मराठी भाषेत दिसते. त्यानंतर मात्र ही भाषा, याने आपली भाषा बदलवली, भाषा त्या प्रकारची झाली नंतर इंग्लिश. ओके, पहा, हे त्या प्रकारचे 6 अंक सुरुवातीचे त्या प्रकारचे मराठीत होते, नंतर त्या प्रकारचे कशामध्ये झालेले आहेत, इंग्रजीमध्ये आपल्याला हे वृत्तपत्र जाताना दिसते. आणि खास करून याने हिंदू संस्कृतीवर, सनातन संस्कृतीवर मोठ्या प्रमाणात टीका करण्याचं कार्य त्यावेळेला हातीच घेतलं होतं, असं आपण मानूया. ओके, पुढे पहा, होऊ शकते कधी कधी एका ठिकाणी वृत्तपत्र देतात, एका ठिकाणी त्याचे कार्य देतात, असंही येऊ शकते. ओके, आता इंदू प्रकाश या वृत्तपत्रावर आपण चर्चा करूया. ओके, इंदू प्रकाश वृत्तपत्र जर आपण या ठिकाणी पाहिलं विद्यार्थी मित्रांनो, तर 2 जानेवारी 1862 सुरू झाले. हे सुरुवातीला एक त्या प्रकारचं साप्ताहिक होतं. सुरुवातीला बरेचसे वृत्तपत्र हे साप्ताहिक होते. आणि सुरू कुठं झालं इंदू प्रकाश, मुंबई या ठिकाणी सुरू झालं. ओके, आणि 1862 रोजी हे जे इंदू प्रकाश वृत्तपत्र आहे, हे सुरू करणारा व्यक्तिमत्व कोण होतं, ते महत्वाचं व्यक्तिमत्व होतं विष्णू शास्त्री चिपळूणकर. कोण होते, विष्णू शास्त्री चिपळूणकर. या वृत्तपत्राने सुद्धा बऱ्याच वेळेला ज्ञानोदयवर टीका केलेली आहे. ओके, लक्षात घ्या. मुंबईतील सुशिक्षित समाजामध्ये सुधारणा घडून आणण्याचा विचार जोपासले जात होते. आणि लोकहितवादी, म्हणजेच आपल्याला माहित आहे लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, न्यायमूर्ती रानडे, असे मोठे मोठे नावं आदींनी इंदू प्रकाश मध्ये काय केलेलं आहे, लेखन केलेलं आहे. हे सारं एकमेकाला जुळलेल्या चैनी आहेत. त्यामुळे कधी कधी आपला कन्फ्युजन होते, लक्षात घ्या वाचताना. पण आपण जर एक काळानुसार याचा अभ्यास केला, ते सारे व्यक्ती आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. कधी कधी असंही दिसून येते दादाबाई नौरोजींचे गुरु, त्याच्यानंतर त्या प्रकारचे कोण कशाचे गुरु, हे त्या प्रकारचे मुद्दे आपण या ठिकाणी पाहत असतो. ओके, तर माझ्या तरी अनुषंगानं पहा,
बाळशास्त्री जांभेकर जर पाहिले आपण तर दादाभाई नौरोजींचे गुरु असंही एक मानलं जाते, बऱ्याच ठिकाणी त्या प्रकारचं त्या प्रकारे दिलेलं आहे. ओके, आता इंदू प्रकाश हा एक जो मुद्दा आपण या ठिकाणी पाहिलेला आहे, याचा मुद्दा या ठिकाणी जरी झाला असेल तरी बाकीचे वृत्तपत्र आपण सिंग्युलर मध्ये थोडीशी चर्चेत आणणार आहोत, रिव्हिजन करणार आहोत. तर यातलं पहिलं वृत्तपत्र आपण काय पाहिलं विद्यार्थी मित्रांनो? दर्पण पाहिलेलं आहे. व्यक्तिमत्व आपल्याला माहित आहे बाळशास्त्री जांभेकर. तारीख आहे 6 जानेवारी 1832. मी पुढे वळणार. ओके, या वृत्तपत्राबद्दल आपण सखोल चर्चा केली. पुढे पहा. त्यानंतर हे वृत्तपत्र बंद पडलं आपल्याला माहित आहे 1840 ला. ओके, कधी कधी चुकीने 1940 म्हटलं जाते हा, तर 1840 ला त्या प्रकारचं वृत्तपत्र बंद पडलं. त्यानंतर त्यांनी दिग्दर्शन नावाचं मासिक सुरू केलं. ओके, तर मी याला मग दिग्दर्शन नावाचं मासिक सुरू झालं आणि बाळशास्त्री जांभेकर हेच नाव आपल्याला या ठिकाणी 1840 मध्ये दिसून येते. एक बंद पडलं, एक सुरू झालं. ओके, त्यानंतर प्रभाकरवर आपण चर्चा केली. प्रभाकर कोणाचा आहे? विठ्ठलजी कुंटे, म्हणजे त्या प्रकारचे भाऊ महाजन आपल्याला दिसून येतात. हे सुद्धा एक साप्ताहिक होतं, हे ध्यानात ठेवा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, नसेल तर ऍड कराल तुमच्याकडे हितेच्छू. ओके, तर हे जे हितेच्छू वृत्तपत्र आहे हे आहे लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख. आता ज्यांच्याबद्दल मी तुम्हाला बोललो तेच व्यक्तिमत्व म्हणजे कोण? लोकहितवादी. आणि पुन्हा एक वेळा चर्चात्मक आलेलं त्या प्रकारचं वृत्तपत्र ते म्हणजे काळ. कोणाचं? शिवरामजी परांजपे. ओके, तर अशा प्रकारे रिव्हिजनात्मक चर्चा आपण या ठिकाणी केलेली आहे. ओके, पुन्हा काही वृत्तपत्र आपण या ठिकाणी समजून घेऊया. पहा, एक वृत्तपत्र आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो स्वराज्यपत्र. काय नाव आहे? स्वराज्यपत्र. आता स्वराज्यपत्र हे कोणाचं? लक्षात घ्या, हे सुद्धा आपल्याला परांजपेंचं दिसून येते. एक वृत्तपत्र आहे विद्यार्थी मित्रांनो, दोन वृत्तपत्रांवर चर्चा करूया. एक आहे केसरी आणि दुसरा आहे मराठा. ओके, आता केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांवर सर्वांनाच याच्याबद्दल माहित आहे, सांगायची गरज नाही आहे. मराठाची भाषा आपल्याला इंग्रजी दिसून येते, केसरीची भाषा आपल्याला काय दिसून येते? मराठी दिसून येते. ओके, तारखा त्या प्रकारच्या जर पाहिल्या तर साधारणतः आपल्याला 2 जानेवारी 4 जानेवारी दिसून येते. ओके, संपादकांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मराठी वृत्तपत्र म्हणजे केसरी, याचे जे संपादक होते हे गोग आगरकर होते, हे सर्वांनाच माहित आहे. आणि मराठाचे कोण होते? लोकमान्य टिळक होते. ओके, काही काळानंतर केसरी सुद्धा लोकमान्य टिळकांकडे आलं आणि नंतर आगरकरांनी सुधारक नावाचं वृत्तपत्र 1887 मध्ये काय केलं? सुरू केलं. ओके, चला. त्यानंतर याच वृत्तपत्राच्या सेशनमध्ये आपली चर्चा त्या प्रकारची झाली दीनबंधूवर. याला विसरू शकत नाही आपण. दीनबंधूसाठी नाव पाहिलं होतं आपण कृष्णराव भालेकर. काय पाहिलं होतं? कृष्णराव भालेकर, ज्यांनी त्या प्रकारचं हे सुरू केलेलं होतं. ओके, त्यानंतर समाज स्वास्थ्य हे एक मासिक आहे. ओके, समाज स्वास्थ्य आणि नाव पहा काय आहे? रघुनाथ धोंडो कर्वे. ओके, तेच रघुनाथ धोंडो कर्वे ज्यांनी कुटुंब नियोजनासाठी मोठ्या प्रमाणात कार्य केलेलं आहे. आणि कुटुंब नियोजन महर्षी धोंडो कर्वे यांचे पुत्र जे आहेत ते आहेत रघुनाथ धोंडो कर्वे, आणि यांचं जे कार्य आहे हे आहे कुटुंब नियोजनासाठी. कुटुंब नियोजन म्हणून समाजामध्ये यांचं नावही तसंच आहे, स्वास्थ्यासाठी आहे. समाज स्वास्थ्य हे मासिक त्यांनी त्या प्रकारचं सुरू केलं होतं ॲज अ डॉक्टरेट म्हणून. ओके, हा. त्यानंतर पहा, एक वृत्तपत्र नाही तर 3 वृत्तपत्र एका ठिकाणी आपल्याला चर्चेत आणावे लागतील. ती म्हणजे कोणती विद्यार्थी मित्रांनो? हे 3 वृत्तपत्रे. ओके, आता पहा, विद्यार्थी नावाचं एक वृत्तपत्र आहे जे साने गुरुजींनी सुरू केलं होतं. काँग्रेस म्हणजे वृत्तपत्र म्हणजे इथं मासिक म्हणणार मी. काँग्रेस नावाचं एक साप्ताहिक आहे जे त्यांनी सुरू केलं होतं साने गुरुजींनी, आणि साधना नावाचं एक साप्ताहिक आहे जे त्यांनी सुरू केलं होतं. हे 3ही त्या प्रकारचे अत्यंत महत्वाचे आहेत. या 3 संबंधित कोणाचं नाव जोडलं गेलं पाहिजे तर ध्यानात ठेवायचं साने गुरुजी. ओके, आणि साने गुरुजी आपल्याला वेगवेगळ्या चळवळींमध्ये आपल्याला दिसून येतात. आपण जर पाहिलं तर चले जाओ मध्ये त्यांचं नाव आपल्याला दिसून येते. तर एकंदरीतच तेच साने गुरुजी आपल्याला 3ही वृत्तपत्रांच्या संबंधित दिसून येतात. ओके, तसंच एक वृत्तपत्र आपल्याला गोग आगरकरांचं ध्यानात ठेवावं लागते. ओके, जे आपल्याला त्या प्रकारचं विदर्भात सुरू झालं होतं. ओके, वऱ्हाड दर्शन सारखं, ते सुद्धा आपल्याला इथे ध्यानात ठेवायचं असते. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, शाळा पत्रक. शाळा पत्रक. ओके, शॉर्टकट रिव्हिजन मध्ये आपण पाहूया. कृष्ण शास्त्री चिपळूणकर यांचं होतं शाळा पत्रक नावाचं वृत्तपत्र. आणि लास्ट वन आहे उपासना. उपासना हे जे साप्ताहिक आहे हे आहे वीरा शिंदे. हे एक मोठं नाव आहे.
आंबेडकर, डॉक्टर बी आर आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, ओके, त्याच्यानंतर महर्षी कर्वे, महर्षी कर्वे, वीरा शिंदे, आणि या महत्त्वाच्या लोकांवर प्रश्न येतात. त्यातलंच नाव आहे वीरा शिंदे. हे त्या प्रकारचं उपासना या वृत्तपत्रासंबंधित, या साप्ताहिकासंबंधी आपल्याला दिसून येतात. ओके, त्यानंतर क्लॉजच्या नंतर पाहूया. लक्षात घ्या, सुबोध पत्रिका हे खूप वेळा विचारलेलं आहे. मागच्याच मला असं वाटतं एक्झामला विचारलेलं आहे. प्रार्थना समाजाचं वृत्तपत्र आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि प्रार्थना समाज तुम्हाला माहितच आहे. ओके, पांडुरंग तरखडकर जे काही त्या प्रकारचे बंधू आहेत, या संबंधित आत्मारामांचं पूर्वी नाव येते, आणि त्याच आत्मारामांच्या याच्यात सुबोध पत्रिका हे वृत्तपत्र तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे, बिलकुल ध्यानात ठेवायचं. ओके, सुबोध पत्रिकावर प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर महाराष्ट्र धर्म. ओके, आता महाराष्ट्र धर्म हे आचार्य विनोबा भावेंचं आहे. आचार्य विनोबा भावे म्हटलं की पवनार, त्या प्रकारचं पवनारच म्हणणार मी याला, पवनार नाव तुमच्या डोक्यात आलं पाहिजे. आणि पवनार म्हटलं की वर्धा जिल्हा तुमच्या डोक्यात आला पाहिजे. आणि या वर्धा म्हटलं की एक आश्रम त्या प्रकारचा वर्धा आश्रम तुम्हाला दिसून येतो. आणि एक चळवळ दिसून येते, तिला म्हणतात भूदान चळवळ. काय म्हणतात? भूदान चळवळ. ही जी चळवळ आहे ही विनोबांनी राबवली होती. आणि महाराष्ट्र धर्म नावाचं एक काय तर मासिक त्यांनी त्या प्रकारचं सुरू केलेलं होतं, विनोबा भावे. ओके, पहा, मानवी समता, महर्षी धोंडो कर्वे. ओके, समता संघ त्यांचा त्या प्रकारचा संघटना होती. आणि या समता संघाचं महर्षी धोंडो कर्वेंनी या समता संघाचं एक वृत्तपत्र सुरू केलं होतं, त्याचं नाव होतं मानवी समता. ओके, नेक्स्ट. त्यानंतर सुधारक. आता सुधारक हे वृत्तपत्र मी ऑलरेडीच बोललो, 1887 मध्ये हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं होतं? गोगा आगरकर. केसरी मधून त्यांनी राजीनामा दिला. आणि त्यानंतर वाद त्या प्रकारचे सर्वांनाच माहित आहे, सामाजिक सुधारणा आणि राजकीय सुधारणा या वादावरून सुधारक नावाचं वृत्तपत्र सुरू झालं. आणि त्याचे पहिले संपादक होते ते म्हणजे कोण तर आगरकर. ओके, त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर बी आर आंबेडकर यांची काही त्या प्रकारची वृत्तपत्रे आहेत. बहिष्कृत भारत. ओके, हे पाक्षिक आपल्याला दिसून येते. पाक्षिक म्हणजे दर 15 दिवसांनी येणारे. ओके, आणि बहिष्कृत भारत हे अत्यंत महत्त्वाचं त्या प्रकारचं वृत्तपत्र या ठिकाणी आहे. 4 वृत्तपत्रांवर मी बोलणार. एक त्या प्रकारचं वृत्तपत्र होतं मूकनायक, आणि एक होतं जनता, आणि एक होतं समता. तर लक्षात घ्या, जनता, समता आणि मूकनायक यांवर तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. हे नावं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. मूकनायकांवर साधारणतः संतांची वचने सुद्धा आपल्याला दिसून येतात, ते सुद्धा आपण पाहिलेलं आहे. जनता याच वृत्तपत्राचं एक दुसरं नाव सुद्धा तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे, त्यालाच म्हणजे प्रबुद्ध भारत असं त्या प्रकारचं म्हटलं जाते. तर एकंदरीत या 4 वृत्तपत्रांसंबंधित आपल्याला कोणाचं नाव दिसून येते? डॉक्टर बी आर आंबेडकरांचं नाव दिसून येते. ही आपली बेस्ट रिव्हिजन आहे. ओके, नेक्स्ट. त्यानंतर पहा मानवता. आता मानवता या वृत्तपत्राची फार मोठ्या प्रमाणात चर्चा नाही आहे, परंतु हे सुद्धा डॉक्टर बी आर आंबेडकर यांच्या संबंधित त्या प्रकारचं दिसून येते. आणि बहिष्कृत मेळा हे बऱ्याच ठिकाणी त्या प्रकारचं आढळत नाही. हे सुद्धा नावं मी तुमच्यासाठी विशेष त्या प्रकारचे टाकलेले आहेत, ते ध्यानात ठेवा की मानवता, मानवता, समता, मानवता आणि बहिष्कृत मेळा हे सुद्धा जनता आणि मूकनायक. ओके, तर अशा प्रकारे या वृत्तपत्रांना सुद्धा तुमच्या यादीमध्ये तुम्हाला समाविष्ट करायचं आहे. अशा प्रकारे महत्त्वाची वृत्तपत्रे आपण चर्चेस आणलेली आहेत. तरीही काही वृत्तपत्रे लक्षात घ्या भारताच्या संबंधित विचारल्या जाण्याची बरीच शक्यता आहे. आणि जर भारतासंबंधित काही वृत्तपत्रे विचारली तर मी रिव्हिजन सेशनमध्ये याचा एक लेक्चर घेण्याचा प्रयत्न करणार. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, या वृत्तपत्रांमध्ये जर काही मला बोलायचं असलं तर मी 2-4 वृत्तपत्रांवर चर्चा करणार. एक विद्यार्थी मित्रांनो ध्यानात ठेवायचं आपल्याला, कॉमनवेल्थ. भारताच्या संबंधित जर बोलायचं झालं तर एक वृत्तपत्र ध्यानात ठेवायचं आहे तुम्हाला, कॉमनवेल्थ. आणि लक्षात घ्या या संबंधित न्यू इंडिया. काय ध्यानात ठेवायचं आहे? न्यू इंडिया. ही 2 वृत्तपत्रे म्हणजे कोणाची? ॲनी बेझंट यांची वृत्तपत्र तुम्हाला ध्यानात ठेवायची आहेत. ओके, एका ठिकाणी जर मी गांधीजींच्या वृत्तपत्रावर जातो, गांधीजींच्या तर मला गांधीजींची 4 वृत्तपत्रे दिसून येतात. यामध्ये रिव्हिजनमध्ये जर आपण पाहिलं तर पहिलं त्या प्रकारचं इंडियन ओपिनियन. ओके, इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र मला साऊथ आफ्रिकेतून चालू होताना दिसते. ओके, एक त्या प्रकारचं हरिजन नावाचं वृत्तपत्र त्या प्रकारचं दिसून येते. लक्षात घ्या,
एक नवजीवन नावाचं वृत्तपत्र आपल्याला दिसून येते, नवजीवन, बरोबर आहे. ओके, तर अशा प्रकारे गांधीजींचे सुद्धा महत्त्वाचे वृत्तपत्र आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. एक त्या प्रकारचं लक्षात घ्या, यंग इंडिया, यंग इंडिया हे वृत्तपत्र आपल्याला या ठिकाणी दिसून येते. तर साधारणतः बरेचसे वृत्तपत्र गांधीजींची सुद्धा होती, ती सुद्धा या रिव्हिजन सेशन मध्ये आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. ओके, मग आता या वृत्तपत्रांची नावं आपल्याला ध्यानात ठेवावी लागतील. बॉम्बे हेराल्ड या वृत्तपत्राचं नाव ध्यानात ठेवायचं आहे तुम्हाला. बॉम्बे हेराल्ड हे सुद्धा पहिलं वृत्तपत्र ध्यानात ठेवायचं आहे. आणि कशा प्रकारे सुरू झालं होतं, बॉम्बे समाचार, बॉम्बे कुरिअर या वृत्तपत्रांची नावं ध्यानात ठेवणं अत्यावश्यक आहे. चला, तर आजच्या लेक्चरला मी इथंच थांबतो. जर याचा दुसरा पार्ट आला तर नक्कीच घेऊन येऊ. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.